नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे बेंदूर सणासंदर्भातील. पुरंदर तालुक्यातील नीरा नदी काठच्या गावांमधून बेंदूर सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैल आणि या बैलांच्या ऋणातून काहीतरी मुक्त होण्याचा प्रयत्न किंवा शेतकऱ्याच्या बैलाचं कौतुक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या माध्यमातून बेंदूर सणानिमित्त केला जातो. आज पुरंदर तालुक्यातील नीरा, गुळुंचे, जेऊर, मांडकी, त्याचबरोबर वीर आणि परिंचे या गावांमधून बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नीरा येथे प्रसिद्ध बैलगाडा मालक भागोजी पाटील यांच्या घरासमोर बैलांचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर सवाद्य मिरवणूक करण्यात आली. नीरा शहरातून आणि नीरा बाजारपेठेतून ही मिरवणूक करण्यात आली. दगडी वस्ती येथून नगर रोड मार्गे बुवासाहेब चौक, ग्रामदैवत लक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन पालखी मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. यानंतर अहिल्यादेवी होळकर चौकातून तक्रारवाडी येथील भैरवनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी ही मिरवणूक मार्गस्थ झाली. नमस्कार. आज सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना मी बेंदूर सणाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो. हा सण म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण असतो. या सणापासून सर्व सणांची सुरुवात होते असं शेतकरी सर्व म्हणतात. कारण हा सण म्हणजे शेतकऱ्यांचा अतिशय प्रिय असा सण असतो आणि मूळ सण असतो. ह्या सणापासून सर्व शेतकऱ्यांची सुरुवात होते सणाला. खरं तर आता अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीमुळे शेतीची बैल कमी झालेली आहेत. कारण लोक ट्रॅक्टरचा ह्याचा वापर करत असल्यामुळं सर्व बैल कमी झाली. बैलांचं प्रमाण कमी. अगोदरच्या काळात सर्व शेती बैलांनी केली जात होती, त्यामुळे बैलांचं प्रमाण जास्त होतं. अलीकडच्या काळात बैल खूप कमी होत चाललेली आहेत. पण शर्यती चालू असल्यामुळे शर्यती चालू असल्यामुळे बैलांचं प्रमाण राहिलेलं आहे. लोक बैलांना चांगल्या पद्धतीने सांभाळ करत असल्यामुळे हा सण चालू आहे. सध्याची बैल आणि पहिली बैल पूर्वीची भरपूर बैल होती आणि आता भरपूर बैल राहिली नाही. शेतीचा काळ पहिला चांगला होता. आता कशामुळं त्या ट्रॅक्टर ही झाल्यामुळं बैलाचा प्रादुर्भाव कमी पडला. काय शेती करताना ट्रॅक्टरची शेती आणि बैलांच्या शेतीमध्ये काय फरक वाटतो? आहे ना फरक. बैलाची शेती सगळ्यात उत्तम, अशी ट्रॅक्टरची शेती उत्तम नाही. का बरं, काय होतं कसं की जास्त फल नांगरट होती, बैलाची मापातच होती, त्याच्यामुळं शेतीची पोत चांगली राहत होती.